मित्रांनो, 18 वर्ष झालीत पण अजूनही दिल्ली कॅपिटल्सने एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाहीये. एकदा फायनल पर्यंत ते पोहोचले, 6 वेळा त्यांनी क्वालिफायर खेळलं, पण शेवटचं पाऊल मात्र अजूनही पडलेलं नाहीये. एवढंच नाही तर या टीमने आजपर्यंत तब्बल 15 वेगळे कॅप्टन्स वापरले आहेत. आणि अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे या टीमचे 2 इमर्जिंग प्लेयर्स जे होते, म्हणजे जे 2 खेळाडू इमर्जिंग प्लेयर्स म्हणून जिंकले होते, ते दोघेही तिथे कॅप्टन झाले, पण आज ते दोघेही या टीमचा भाग नाहीयेत. त्यामुळे मित्रांनो, जर यंदाही ही टीम ट्रॉफी जिंकू शकली नाही तर मग थोडा प्रॉब्लेमच आहे. आज आपण दिल्ली कॅपिटल्सचा आयपीएल 2026 साठीचा सविस्तर आढावा घेणार आहोत आणि या टीम मध्ये नेमकं काय स्ट्रॉंग आहे आणि काय कमी आहे हे समजून घेणार आहोत. सर्वात आधी बोलायचं झालं तर या टीमची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा स्पिन अटॅक. अक्षर पटेल कॅप्टन म्हणूनही आणि ऑलराऊंडर म्हणूनही खूप महत्वाचा आहे. कुलदीप यादव हा विकेट टेकिंग बॉलर आहे, जो कोणत्याही परिस्थितीत मॅच फिरवू शकतो. आणि विप्रेज निगम सारखा अंडररेटेड सुद्धा उपयोगी पर्याय देखील त्यांच्याकडे आहे. तिघेही वेगळ्या प्रकारचे स्पिनर्स असल्यामुळे मिडल ओव्हर्स मध्ये ही टीम खूप जास्त धोकादायक ठरू शकते. यानंतर मिडल ऑर्डर कडे जर पाहिलं तर पूर्वी इथे थोडी समस्या होती, पण आता त्यांनी ती खूप चांगल्या पद्धतीने इथे सॉल्व्ह केलेली आहे. नितीश राणा, डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन यांच्यासारखे अनुभवी आणि अटॅकिंग खेळाडू आल्यामुळे मिडल ऑर्डर जी आहे ती आता स्टेबल आणि इम्पॅक्टफुल दिसते. कदाचित हा आयपीएल मधला एक बेस्ट मिडल ऑर्डर जरी नसला तरी नक्कीच एक मजबूत मिडल ऑर्डर आहे. ओपनिंग बद्दल जर बोलायचं झालं तर इथे तर ऑप्शन्सचा खजिनाच आहे. के राहुल, पृथ्वी शॉ, बेन डकेट, पथ्युम निशंका, अभिषेक पोरल इतके सारे पर्याय आहेत की योग्य कॉम्बिनेशन निवडणं हेच एक खूप मोठं चॅलेंज होऊ शकतं. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन पासून ते अग्रेसिव्ह आणि अँकर रोल पर्यंत सगळे पर्याय या टीम मध्ये उपलब्ध आहेत. बॉलिंग मध्ये ओव्हरसीज फास्ट बॉलर्स कडे जर पाहिलं तर मिचेल स्टार्क, लुंगिएनगिडी आणि दुष्मंथा चमीरा यांसारखे क्वालिटी बॉलर्स टीम मध्ये आहेत. त्यामुळे पेस अटॅक देखील यावेळेस खूप जास्त मजबूत दिसतोय. आता सगळं इतकं परफेक्ट दिसत असलं तरी काही वीकनेसेस देखील इथे आहेत. सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे इंडियन फास्ट बॉलिंग. मुकेश कुमार चांगला बॉलर आहे, पण कधी कधी तो खूप रन्स देतो. नटराजन इंजुरीमुळे सतत खेळलेला नाही आणि अकीब नबी अजून या लेवलवर अनटेस्टेड आहे, त्यामुळे इथे थोडीशी अनसर्टेनिटी आहे. दुसरी आणि कदाचित सगळ्यात मोठी चॅलेंज म्हणजे प्लेइंग 11 ठरवणं. कारण या टीमकडे इतके सारे ऑप्शन्स आहेत की बेस्ट कॉम्बिनेशन निवडणं सोपं नाहीये. आयपीएल मध्ये ज्या टीम्स सुरुवातीपासून एक स्टेबल 11 ठेवतात त्या जास्त यशस्वी होतात. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला सीझनच्या सुरुवातीलाच आपली बेस्ट कॉम्बिनेशन फिक्स करावीच लागेल. अपॉर्च्युनिटीज बद्दल जर बोलायचं झालं तर अक्षर पटेलसाठी हा एक मोठा चान्स आहे. टीम स्ट्रॉंग आहे, सपोर्ट स्टाफ चांगला आहे आणि त्यामुळे कॅप्टन म्हणून ट्रॉफी जिंकण्याची ही एक योग्य वेळ सुद्धा आहे. पृथ्वी शॉ साठी हा सीझन खूप महत्वाचा आहे, कारण एक चांगला सीझन त्याचं करिअर परत एकदा ट्रॅकवर आणू शकतं. तसेच अकीब नबी सारख्या खेळाडूंसाठीही हा एक मोठा मंच आहे जिथे ते स्वतःला प्रूव्ह करू शकतात. स्ट्रॅटेजी बद्दल जर विचार केला तर बॉलिंग मध्ये ही टीम स्पिनवर जास्त अवलंबून राहू शकते आणि बॅटिंग मध्ये के राहुलला अँकर म्हणून वापरून बाकीचे प्लेयर्स अग्रेसिव्ह अप्रोच घेऊ शकतात. राहुल रन्स एक्युम्युलेट करेल आणि बाकीचे त्याच्या आजूबाजूला अटॅकिंग गेम खेळतील. ही एक इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी ठरू शकते. प्लेइंग 11 बद्दल जर बोलायचं झालं तर के राहुल सोबतच पृथ्वी शॉ किंवा निशंका ओपन करू शकतात. त्यानंतर अभिषेक किंवा डकेट, मग नितीश राणा, अक्षर पटेल, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन, कुलदीप यादव, विप्राज निगम आणि मिचेल स्टार्क, तसेच मुकेश कुमार किंवा अकीब नबी या कॉम्बिनेशन सुद्धा कदाचित दिसू शकतात. मात्र ही टीम फ्लेक्झिबल आहे आणि परिस्थितीनुसार बदल सुद्धा करू शकते. प्रेडिक्शन जर द्यायचं झालं तर के राहुल हा सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू ठरू शकतो, तर कुलदीप यादव किंवा मिचेल स्टार्क सर्वाधिक विकेट्स घेऊ शकतो. टीमच्या परफॉर्मन्सेस बद्दल बोलायचं जर झालं तर किमान टॉप 4 मध्ये ही टीम पोहोचलीच पाहिजे, कारण स्क्वॉड मध्ये क्वालिटी भरपूर आहे. शेवटी एकच गोष्ट सांगावीशी वाटते इथे की टीम मध्ये टॅलेंट आहे, डेप्थ आहे आणि ऑप्शन्स देखील भरपूर आहेत. आता फक्त एक्झिक्युशनवर सगळं काही अवलंबून राहणार आहे. जर यंदाही दिल्ली कॅपिटल्स ट्रॉफी जिंकू शकली नाही तर खरंच
दिस टाइम ऑर नेव्हर अशी परिस्थिती होऊ शकते. तुम्हाला काय वाटतं, दिल्ली कॅपिटल्स टॉप 4 मध्ये जाऊ शकते की डायरेक्ट आयपीएल ट्रॉफी जिंकू शकते? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.